नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत शाही गाजराचा हलवा. तर बघा, हे मी सर्व गाजराचे असे सालटे काढून घेणार आहे आणि हे सर्व सालटे काढल्यानंतर हे गाजर आपल्याला किसून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व गाजराचे वरून सालटं काढून घेणार आहे त्याचं. त्यामुळे वरचा त्याच्यावर छोटे छोटे डॉट्स जे असतात ते स्वच्छ करू. हे बघा, आता हे असं माझ्याकडे छोटी किसणी, मी त्याच्या साहाय्याने असे छोटे काप होते, त्यामुळे मी असा किस करून घेणार आहे. ह्याचा छान बारीक किसलं जातं याने. त्यामुळं चला तर आपण पाहूया गाजराच्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते. हे बघा, मी घेतलेला आहे गाजराचा किस, दूध, मिल्क पावडर, विलायची पूड, तूप, ड्रायफ्रूट, साखर. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. ही बघा, मी वर कढई ठेवली आणि त्यात तूप टाकून मी हे जर तुमच्याकडे खवा किंवा मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दूध जास्ती वापरू शकता. किमान अर्धा लिटर दूध आणखी तुम्ही याच्यामध्ये टाकून शिजवू शकता. हलवा छान होतो. कारण माझ्या चला तर आपण याच्यामध्ये टाकूया आता दूध. हे एकजीव करून घेतले. यामध्ये टाकायचे आपल्याला हे पाऊण लिटर दूध. हे बघा, मी तुपात सगळे एकजीव मिक्स करून घेतले ते तूप सगळीकडे लावून. आणि आता हे पाऊण लिटर दूध टाकणार आहे. गाजर आपले अर्धा किलो गाजर आहे, त्यासाठी पाऊण लिटर दूध टाकले मी त्यामध्ये. आणि आता हे एकदम मग ते मिक्स करून घ्यायचं आणि छान याला शिजू द्यायचं. किमान 15 ते 20 मिनिट याला छान शिजू द्यायचं दुधामध्ये एकजीव मिक्स करून. हा बघा, हलवाचा एकजीव मिक्स करून मी झाकून ठेवणार आहे 15 ते 20 मिनिट. आणि तो मध्ये मध्ये मी हलवत राहते, कारण उघडून मध्ये वेळेस हलवलं छान. आणि हा बघा, दूध छान असं छान आटलेलं आहे याच्यामध्ये. तर आता मी यामध्ये टाकणार आहे ड्रायफ्रूट आणि मिल्क पावडर, आणि दोन्ही टाकून बघा, मी याच्यामध्ये मिल्क पावडर आणि ड्रायफ्रूट मिक्स केलेले आहेत सर्व. कारण जास्त थोडा वेळ शिजल्यामुळे जास्त छान मऊ होतील, ते कच्चे राहणार नाहीत, त्यासाठी मी ड्रायफ्रूट यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आणि बघा, अशा प्रकारे हा सर्व दूध ह्याच्यामध्ये आटलेलं आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे असं थोडं मोकळं झालं, आणखीन एवढं काही नाही. आणखीन थोडा वेळ आपल्याला हे हलवत राहायचे. हे बघा, आता हे छान झालेले. आता याच्यामध्ये मी टाकते वेलची पूड, बारीक करून घेतलेली, आणि ती मी याच्यामध्ये टाकते. आणि हे बघा, 1 वाटी साखर घेतली मी. अर्धा किलो गाजर, पाऊण लिटर दूध आणि 1 वाटी साखर. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायची.
थोडा गॅस मी मध्यम करते, कारण साखर खाली शकता तुम्ही. याला कसं पाणी सुटलेलं आहे छान. आणि आता याला आणखी 10-15 मिनिट शिजायला लागतं. हे बघा आता छान शिजून हे पाणी आटते थोडं थोडं. हा बघा कसं पाणी आटते त्याच्यामध्ये. आणि मोकळा आणि हा बघा सतत मध्ये मध्ये खाली चिकटणार नाही याची काळजी घेत मध्ये मध्ये हलवून घ्यावा लागतो हा. त्यामुळे मी हलवून घेते. हा बघा मी तडक्याचा पाणी कॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तूप गरम करून घेणार आहे आणि गाजराच्या हलव्यावर त्याचे मोहन टाकणार आहे. त्यामुळे गाजराला चव खूप छान येते आणि दिसायलाही खूप छान दिसतो. कडक मोहन करून टाकायचे. हे बघा मी तडक्याचं पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि 2 चमचे तूप टाकणार आहे. ते एकदम कडक झाल्यानंतर हे बघा तूप छान कडक झालेले आहे आता. आणि हे मी त्याच्यावर टाकून घेणार आहे. हे बघा तूप टाकल्यानंतर गाजराच्या हलव्याला कलर खूप छान येतो. तुम्ही बघू शकता कलर कसा बदलला त्याचा. आणि तुपाचं मोहन टाकल्यामुळे चवही हलव्याला खूप छान येते. आणि हा बघा आपला हलवा तयार झालेला आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेते. हा बघा किती छान असा झालेला आहे. आणि हा खायलाही खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा. धन्यवाद.